मित्रमंडळी नमस्कार, शुभ सकाळ. मी ज्ञानेश्वर स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपला हा कॅम्पिंगचा व्हिडिओ नाही तर आज आपण आपल्या कामावरती आहे. म्हणजे आपण आज एक नवीन काम चालू केलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली 3 वर्षामागं आपण हे डेव्हलपमेंट केलं होतं, पण त्यामध्ये थोडासा बिघाड आहे. त्यामुळं आपण काम चालू केले. मशीन आले, पिंटू आलेत आणि मशीनचं काम तिकडे चालू आहे. अरे मध्ये कुठे हां. तर आजचा प्लॅनिंग असं चालू आहे की आम्ही सकाळी जरा वेळ झाला यायला इकडं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता विषय असा आहे की इथं जरा मशीननं पहिला लेवल करून घेतलं, उठाय बसायला भारी पडते म्हणून. आणि बघू, नाईट कॅम्पिंग करायचं प्लॅनिंग चालू आहे. तर इथं करायला काय हरकत नाही. आणि आता विषय असा झाला आहे की आम्हाला इथे एक महू गावले, 7 कप्पी महू आहे. आणि आमचं पिंटू भाऊन नियोजन लावले सगळं व्यवस्थित. 2 मिनटं मशीन बंद केल्याने ते महू काढणार आहे. तुम्हाला ह्याचा अवतार दाखवते रे, काय काय केलं. हे काय काय केलीस रे? शक्तिमान शक्तिमान. इकडं बघ जरा, इकडं बघ. आहे का ना? हा, ये वाला ना 3, 3.5, 4 फुट है. हाँ, तो मैं क्या बोल रहा हूँ, इधर दिख रहा है ना, तो इधर मार दो. यहाँ पे है थोड़ा ऊपर तो. हाँ, बाहर आल्यात. थांब, 1 मिनट थांबा दो. आपके पास नहीं आएगी वो, आपके पास नहीं आएगी. मैं बोलता हूँ आ रही है तो मैं बोलता हूँ मशीन की सब दरवाजे बंद कर दो. हाँ, सब बंद कर दो. हाँ, अभी 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 सुनो, ये हाँ हाँ, ये उधर का हो गया शायद थोड़ा. अभी उधर कुछ करना पड़ेगा आगे. हाँ जरा ये मिट्टी लेकर के बांध रहा है. हाँ ठीक है, ओके. ये वाला इधर से ही लेके जाओ ना, फिर ये वाला. इसको मारो. हाँ, इसको मारो और यही लेके जाओ उधर. चलेगा चलेगा, ओके. मैं बोलता हूँ. हाँ, हे बाबा मासे आले रे, खुया. हो, मासा केवढ्या आल्या होती तर मगाच काहीच नव्हत्या माशा. या हे पेटतंय काय खरं. मध लई गोड आहे सोड. जरासा आहे ना त्यातला मध काढलेला मग अशी खाऊन बघितला. अरे बापरे, काय गोड आहे माहिती आहे काय मध. याचं काय करायचं त्यानं होतं काय बघ. नाही तर डाव अंगलट ह्याचा नाही, तो आहेच सर त्यातलं माहिर मॅन. हे तर दाखव जरा, केवढा आहे दाखव. ए आडवा आडवा आडवा. हा काय काय असं नाही ते. हा कर कसा कसा रे. लवकर लवकर आत घाला, आतल्या साईडला, आतल्या साईडला घाल. अरे ते आत अक्षर काय बोललाय ते दूर तरी व्हाय पाहिजे, ते जळून जाते. बा आता माशा मरतात काय, बाहेर जायला कर वाट नाही की माशाच नाही. दगड काढा का मध्ये वरचे 2 आहेत ते. हे टॉमिनाथ सारखी. हे धर, हे धर. हा, 3-4 रुपये जाते काय. हे पायात 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 पेटले. हलते हलते हलते. दगड बोंबल त्या कुठं मारलेस. हा बघ, वड वड वड. हा बघ, आत गेलाय का दूर जरा तरी. अशा पद्धतीने त्यात घातलाय. जा आता बघूया त्या माशा कुठं. माशा तरी बाहेर जरा जरा बाहेर दिसायला लागल्या. एवढ्या काय नाही आहेत, आतले आहेत काय. आता त्यांना बाहेर यायला जागा नाही ऍक्च्युली काय. तर हे याद रे एक एक केवढा बाहेर आल्या द्या लेखा धाक्यात तो, नाही तर इस्कट होईल. माशा आल्या वेळेला हलायचं नाही. हा असं मारायचं गप. इकडं किंवा तिकडं जरा पण काय व्हायचं नाही. स्तब्ध उभं राहायचं गप. दिसतात काहीत ना. अरे इकडलं तर मित्रांनो हे बघा, 4 हे असं कप्पी मोह आहे. 7 8 किती कप्पा असतं त्याला? 7 कप्पा आहेत ते. किती? 7 कप्पा. हे दिसतंय काय? 7 कप्पे आहेत बघा. आणि आत इकडे ते झालं होते आणि खाली म्हणजे 7 ते 8 कप्पे आहेत याच्यामध्ये. आणि शेताकडे असलं की असे काहीतरी नवीन नवीन स्टंट करायला मिळतंय, त्याच्यामुळे जरासं भारी वाटते. तर पिंटूरांनी नवीन विषय करायला चालू केला. आता ह्यो हाताला पिशवी तरी बांधायला लागला, रबर लावायला लागला, काय काय करतो बघूया. भावा माशा बघ केवढ्या बाहेर आल्यात. आता उद्या तोंड सगळं फुगल्याला घेऊन यायची पाळील.
सुट्टी आहे सोड, खरं कसं करणार? डबा देऊ का रे? अरे तू घातल्यास पिशवी टाव्या हाताला, उजव्या हाताने काय करलीस? पिशवी काढवून ठेवशील हं? हलत नाही, पिशवी फाडली, बोंबाळले. त्याला काढायचं का तर नियोजन लावायला पाहिजे रे. टिकाव आहे शेडमध्ये. कुठल्या साईडनं घातले टॉमीला? येत रे तर कुठने आल्या त्या अंगाकडे तर काही याण्यात, तुमचा आवाज बिवाज तर काही याण्यात सोड. आणि इकडं आपलं काम चालू आहे. जरा इथं टेक झालेला, तो टेक काढायचा आहे. म्हणजे पाणी कसं अगदी व्यवस्थित तिकडनं पाणी सगळं इकडे येते. तर सगळ्यात मोठा इश्यू हाच असतोय की पाण्याचं व्यवस्थित निचरा होणे आणि आपलं पाणी जे आहे ते त्या कडेनं सगळं जातं तिकडं खाली. तर आता विषय असा केला आहे की इकडनं पाणी सगळं इकडं येऊन असं इकडं जावं असं नियोजन करायला लागलं. मी 2 दिवस उन्हाचा फटका लई होता, काल तरी लईच होता, त्याच्या अगोदर पण लईच होता. पण ठीक आहे, आज जरासं ब्लॉग करायला वेळ मिळाला त्यामुळे जरासं ब्लॉग करूया म्हणलं, कारण काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी करतो आणि म्हणजे महू काढायचं काम करायला लागले आज आम्ही. तर काहीतरी वेगळ्या पद्धतीनं काहीतरी होतं म्हणून जरासं ब्लॉगिंग, म्हणजे मला वाटतं की बाबा ब्लॉग करावं. काय होतंय का सक्सेस ते नाही मला सांग. टिकाव घेऊन आला तर टिकाव घेऊन यावं काय? निघणार काय खरं? इकडं बघ की रे. काय काय म्हटलंस? खालचा दगड निघला आणि जागा होती रे, खाली पोकळ होते, हात तर घालाय ते तिथं हात 7 कप्पी आहे ना? पप्पा दिसा नाही तुला? दिसल्यात सोड भाई, तुझा अंदाज खरा होता त्या दिवशीचा. आम्ही चाललेलो जरा टिकाव वगैरे काय मिळते काय बघायला, पण तिथे जाताना एक काठी गावली मोठीच्या मोठी, मग ती घेऊन आला होता. बघूया काय काय होते. आपण त्या दिवशी बघितलं ते लक्षात नव्हतं तुझ्या. होतं की, पण मला आठवण नव्हतं का आंब्याचं झाड म्हणजे उमराचं झाड आठवलं. म्हटलं ह्याच्यापासून 3 फुटावर होतं. हा ते बघितलं तिथे दिसल्या मासे 4 बाहेर आलेल्या. लेका. तर फायनली म्हणजे आम्ही सगळी दगड काढल्यात. हे बघा अण्णा घाम्यातून झाले. माझी वेळ परिस्थिती लई बेकार आहे. आणि ह्या काठीने शेवटी दगड काढल्यात. आता तुम्हाला दाखवतो फक्त महू कसा आहे, किती कप्पी, 7 कप्पी महू कसा असते दाखवतो. तेव्हा दिसल्या काय माशा बघा केवढ्या आहेत या. बाबा बाबा एक एक बाहेर आला तिथनं सटका लागते वाटायला आता मला. त्याच्यामध्ये वडून काढायला काय पाहिजे तरी ते दगड काढावे बघ. आणि एक बोंबला ते मग माशा बाहेर येणार. आता तिथं हात घालू शकत नाही बा आपण, लय आता ती खोरं जाणार नाही तिथं, खोरं जाणार नाही कोरोना जाईल. म्हणून ते लगेच जायला लागतं, म्हणून जायला लावून चालत नाही. तेच म्हणालो रे, जाळ लावून चालणारच नाही तिथे. आता आम्ही दोघं पण बसलो इथं कंटाळून त्या मावाला काय काढायला येणार म्हणून. आणि पिंटू भाऊ आपला काय करलाय, काय रे काय विचारले युट्यूबला? मधुमक्खी हो को भगाने का मंत्र. विचार की वॉइस हा तुला. मधुमक्खी होगा भगाने का टोटका. हे बघ आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि याचा अजून पण चालू आहे. जवळजवळ 2 वाजल्यापासून ह्यातच आहे. आणि इकडं आमचं वरचं सगळं काम झालंय आणि आता आम्ही खाली आलोय. तर याचं काय काम आवरणार की हे मशीनवाल्याला पण लावते बोंबला असं वाटायला मला. किशोर भैयाला सांगितलेलं मी ते दाराबीर लावून घ्या, हे शहाणं नाही. ते टाकलंच का त्यात? मला वाटतं हे आज मऊ काढतेच. आणि याचा पोशाख बघा की, हे जॅकेटवर इन्शर्ट केला इकडं की तोंडाला बघा कसं बांधले. इथं काय केला बा, ही लाकडं बिकडं सगळी जळवून ठेवला धुऱ्यासाठी. भांडी बिंडी गोळा करून ठेवला, मध बीत काढाय लई काय 2 वाजल्यापासून येणार होता येऊ. तरी भावाने ते धूर केवढा केला बघा. माशा पण बाहेर यायला लागल्यात. हे आल्या बघ केवढ्या माशा बाहेर आल्या रे. या जातात का राहतात इथं? राहतात रे इथं? थांबत नाहीत ना? नाहीतर इथं पळायची पाय येणार आहे. केवढा दूर झाला होता खुल्याच्यात. हे नाही बाहेर पडल्या माशा, बाहेर पडल्या क्या भरपूर आहे. ओ मधुमक्खी. इसको 2 जगह काटा है और एक काटा है इसका जो काटा था ना वो जहाँ पे, वो काटा इधर आहे. तर ह्यो काटा असते असा आणि ह्यो काटा काय एवढासा काटा असते. आणि काय करतोय, ए
काय होतं ह्यो ह्यो हे बघा ह्यो काटा आहे काय वय काय तर काटा बघितला काय तर एवढासा काटा असतो हा किशोर भैया जाओ वो निकालो 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 मेरे बस की चीज नहीं है पता है वो मेरी बस की है ही नहीं। आपको खाने के लिए देने के लिए 2 बजे से वो ये कर रहा है तड़प रहा है सक्सेस तो नहीं हुआ है नजदीक मत जाओ नहीं तो वो पकड़ लेती है आपको मशीन चालू करने तक वो 10 जगह काट लेगी कह रे यांच्या डोक्यावर मागो जल्दी मागो यांच्या डोक्यावर माशी फिरालती काय काटा नहीं ना देखो और एक बार बाहेर निघला गया बाहर निकला वो। आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि मशीन पण गेले आपलं पिंटू मालक बघा पिंटू मालकाचं काय हे प्रयत्न अजून थांबलेले नाहीत आणि माश्या बाहेर लागल्यात त्यामुळं जरासं सांभाळून राहणं गरजेचं आहे मी तरी फुल पॅक झालोय जरासा हा व्लॉग बोर वाटू शकतोय पण आमचे प्रयत्न भरपूर चालू आहेत तर हे बघा हे काय करले माश्या बाहेर का रे आणि परत बाहेर आल्या तू घोळ करणार असं वाटायला लागले तोंड बिन सुजवाय नको एवढंच विषय आहे अरे बोकडा ते हलवालीस कशाला रे त्यातनं अरे काठी कुठं हात घालालीस खुळ्या बघलंयस काय काय पळा इकडं वावणार रे कुठं जा 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 अंजर कर जा इथं भाई जा 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 आणि भावाला आपल्या ह्या सगळ्या प्रयत्नात 2 वेळा माशी चावल्या त्यामुळे भाऊ डिस्टर्ब तरी काय नाही हा सोडा काढणार म्हणते अजून काढणार म्हणते शेतात काम करायची खरी म्हणजे हीच असते कारण शेतात काही अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत असतात आणि हे खरं तर आपण एन्जॉय करायचं असतंय म्हणजे कामात वेळ मिळेल तसं एन्जॉय करायचं असते आपण सगळे हे सारखे तोंडात एक चाललंय आणि जर काढलं पिटलं तर मग काय माशी चावली की मग बसा फुगल्याला तोंड घेऊन त्यापेक्षा घातलेलं काय अवघड म्हणजे घातलेलं काय वाईट नाही मला असं वाटायलं की भावाच्या प्रयत्नांना यश यावं कारण भावानं लई म्हणजे लई प्रयत्न केला यासाठी याचा काय टाकतो डबा देऊ का हे देऊ हे जाऊन देऊशील बघ हा वडा येणार की काय देऊ तू काय देऊ बोल नुसतं मी देतो सगळं तुला हात घालून काढ की सर बाकीचा मला जाई करते हा ते पिशवी घाल की हाताला एवढं सगळं जुगाड असताना मरदा ती फाटल्या ना दुसरी की किती मग अशी भेटली ती पांढरी कुठं पांढरी पिशवी कुठं आहे ती हा पिशवी काढणार भाजून घेशील खुळ्यासारखं नको भावाचं नुसतं जुगाड बघा की काय काय पिशव्या डबल पिशवी घातल्यात आहे नाही लय वाट जुगाड मेंबर आहे काय काय लाकडं बिकडं गोळा केल्यात एवढा इकडे साहित्य बघायचं केवढं पडलं या एका भावासाठी डेंजर आहे की नाही डेंजर आहे काय बघ चावून घेशील खुळ्यावर करशील काहीतरी माझ्या साईडनं माश्या फिरायला लागल्यात विषय असा झालाय की माश्या जर चावायला आल्या तर हलायचं नाही आणि हे मला हलायला लावायला लई त्यामुळे मी जरासं लांब जातो कारण माझ्या पण डोकीच्या मागं माशा आहे तसं वाटायला स्तब्ध उभं राहणं हा एकच पर्याय आहे आपल्याकडं त्यामुळे माशी जरी आली डोळ्याजवळ जरी आलं तर असं उभारणं डोळं झाकून जे पर्याय किती कामाला तर मला पण काय माहित नाही पण पर्याय नाही आता काय करू शकत नाही पळाय वाहू नाही तू कुठे याचा नाद करायचा नाही जरा हे काढल्याशिवाय राहत नाही अजून मी अजिबात हलणार नाही मी तर स्तब्ध उभं राहिलोय त्यामुळे काही करू शकत नाही आता काय तर घोळ करशीलच चुकून पण माशा काढकी बाजूला हात घाल की तो हात घाल की एक काय हा अरे साप असते म्हणून त्या व्हिडिओत सांगाल तू रे साप का तर एवढा धुराला साप थांबतोय साप पण सराकला असेल दुसरी कुठं तर बघ हे असं धर की एका पळाला आणि असं वड की हा काय करायला लागलाय आता डायरेक्ट अरा काढला जरा तरी काढलाय ना खायापुरता खायला येईल काय तो अरा मशी चालली असं वाटायलंय नाही त्यात काय नव्हतं
अरे काय झालंय डिवचून काय करतोस पळायला येते काय डिवचून जाऊ इथे माझ्या भोवतान ढीगभर 100 मासे आहेत माझ्या भोवत्यान अरे ऐक ऐक अरे पिंट्या ए कानामध्ये माशा रे पिंट्या ए बाज रे बाज ए तू माशा रे अरे सांगायलाच नाही तर माशी आहे म्हणून तर ती अरे बरोबर आहे तोंडाला लागल्या पिंट्या तोंडाला लागल्या रे डोळ्याला लागला तो अरे डोळ्याला लागला डोळ्यावर कर तरी अक्षरशः कंटाळून आता इकडे येऊन उभारलोय आपल्या भावाचे प्रयत्न काय थांबत नाही आहेत असं वाटायला लागले मला आणि भीती वाटायला हो कानाजवळ येऊन घुई 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 करायला लागल्यात आणि त्या माश्या पण बारक्याने असल्या माश्या आहेत एक बघितला काटा मग अशी बघितला असं ना तर काटा केवढा दांडका बघितला आहे त्याचा चावला तर मराठी पाळील काय म्हटलास बोमलाई काय करायला लागले हाय का त्याला काय शेवटी भावानं जरा का जरा आणलंय तोडून तरी आणलंय हा हा मध आहे हे मांडलं पाहिजे हा आणि तेवढाच होता जाय कर फक्त बाजूला काढता झालं आता का संपायला खाणार थांब नाही खा ना तुझी जरासं त्यातलं आपण तोडून घेतलंय मी कधी खायला नाही अजूनपर्यंत ट्राय करतो बाप रे एक नंबर एकदम बेस्ट आणि त्याला कसं झालं माहिती आहे का जाळाचं जरा का नाही म्हणजे आग लागला ते हे लागतं की ते स्मोक लागलाय त्याला त्यामुळे लईच बाहेर लागायला लागलं अजून आपल्याला 2 वाजल्यापासून आतापर्यंत एवढंसं गावलेलं आहे त्यातलंच मी जरा खायला लागलोय ते काय अजून काढायच लागले खरं मला खायला भारी पण वाटायला लागले त्याला जरा ठेवणार आहे मी यातला कारण सगळ्यात लई प्रयत्न त्याचे आहेत का तर भावानं अजून एवढं सगळं काढून आणलंय आता बास करायचं काय उद्या ठेवा उद्याला राहील काय करतात काय करतील मग